अशा बातमीकडे शिवसेना उभाटाचे आमदार आदित्य ठाकरे रायगड रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। यावेळी आदित्य ठाकरेंनी रायगडमधील खड्ड्यांवरून पालकमंत्री भरतशेठ गोगावलेंवर सडकून टीका केली आहे। पालकमंत्री झाले म्हणून लावलेले बॅनर A1 दर्जाचे आहेत, मात्र रस्ता करायला कोणती स्पेस टेक्नॉलॉजी वापरतात माहिती नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भरत गोगावलेंवर टीका केली आहे। घराघरा फिरल्यानंतर रात्री पाठदुखीसाठी काय वापरतात हे विचारत ना, कारण हेच सगळ्यांना आता दिलं पाहिजे। एवढा भयानक रस्ता असताना मंत्र्यांनी दौरे करून काय उपयोग आहे? बाहेर तरी बघा काय चाललंय। आणि काय तुम्ही आता जे ज्यांचे पोस्टर लागले ते बघा, काय जबरदस्त क्वालिटीचे, तसे क्वालिटीचे रस्ते कधी बनणार? बरोबर, पालकमंत्र्यांना इथलं पालकमंत्रीपद आधी त्यांना मिळालंय, पण आता त्यांची हवाच काढली गेली, कारण 30% निधी आता पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत। त्यांच्यात हवा कधीच नव्हती, पण म्हणजे कुठून यायची ते तुम्हाला माहिती। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण पाहिलं असेल, जे आता पालकमंत्री पदावरनं 2-2.25 वर्ष भांडण चालू होतं, त्याच्या आधी 4 वर्ष म्हणजे 2 वर्ष भांडण चालू होतं। भांडतात पालकमंत्री पदावरनं, भांडतात गाडीवरनं, भांडतात बंगल्यावरनं, पण ह्याच्यावरनं कोण आवाज उठवणार? गेले 10 वर्ष आम्ही ऐकतो की प्रत्येक गणपतीच्या आधी हा आता रस्ता होणार होणार होणार। काही ठराविक मंत्री येतात, पाहणी करतात, मग PWD वाले येतात, NHA वाले येतात, डागडुजी करतात आणि रस्ता हा असाच राहतो। ह्याच्या खालचा जर रस्ता पाहिला तर तेवढाच भयानक आहे। आणि ज्या पुलावर आपण आता उभे आहोत तिथे थोडं पलीकडे पालकमंत्री झालेत म्हणून चांगले फटाफट बॅनर लागलेत। बॅनरची क्वालिटी A1, रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी। मनसेचे नेते अमित ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत। आज सायंकाळी ते नीट परीक्षेमुळे आत्महत्या केलेल्या आकांक्षा चतुर्वेदी यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत। तर उद्या सभासद नोंदणी आणि विद्यार्थ्यांसोबत संवादही साधणार आहेत। त्यानंतर ते उद्या दुपारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत।